हो, तर हॅलो, राम राम, नमस्कार. तुम्हा सर्वांचं स्वागत करत आहोत आमच्या लाडक्या बापूच्या कट्ट्यावर. आणि आज आहे दिवस 16वा आणि आज आपण आलो एका आपल्या इकडच्याच एरियाच्याच बिल्डिंगवर, बिल्डिंगच्या टेरेसवर. आणि इथून व्ह्यू बघा काय जबरदस्त दिसतो. किती खाली काय जबरदस्त, हे झोपडपट्टी जबरदस्त आहे इकडे एकदम. कसं वाटलं व्ह्यू? आणि भरपूर म्हणजे ऑलमोस्ट लय टायमानंतर, वर्षानंतर आलो रे या टेरेसवर. नाहीतर येणं झालंच नाही इकडे. मित्राचं कनेक्शन टाकायचं होतं म्हणून इकडे आलो. ती आमची बिल्डिंग ती आहे. लास्ट टाइम कधी आलो माहिती आहे इथे? जेव्हा लास्ट टाइम आहे ना, पावसामध्येच आलेलो मी, मला वाटतं इथे. आणि एक रील शूट केलेली. तेव्हा आहे ना ट्रेंड होतं, मला वाटतं बादल बरसावालं होतं. बादल बरसा बिजली सावन को पाणी, अच्छा तो वाला ट्रेंड होता. आणि त्याच्यावर इथे व्हिडिओ पण बनवलेली मी. तुम्हाला आहे ना व्हिडिओ टाकेल मी तेव्हा. तुम्हाला लोकेशन पण दाखवतो. त्याच्या आधी हे बघा काय जबरदस्त आहे. हा गोदरेजचा एरिया पूर्ण. गोदरेजमध्ये जंगल मस्त ठेवलं आहे लोकांनी. आणि जास्त दिवस राहणार नाही, आय थिंक सो. जास्त दिवस राहणार नाही. आणि हे आमच्या लक्ष्मीबागची खाडी, हे कधी आयुष्यात साफ करतात का नाही तेच नाही माहिती. आणि कधी साफ करतात तरी लगेच भरून जातं. काय माहिती कसे साफ करतात. हे जंगल आता दिसतं एवढं चांगलं, थोड्या दिवसांनी हे नाही दिसणार आहे तसं. आधी आहे ना आम्ही इथे हा JCB उभा आहे ना, तिथे खेळायला जायचो. असा एक मोठा असा खुल्लं मैदान होतं. आता पाऊस आहे म्हणून ते गवत वगैरे दिसतंय, नाहीतर खुल्ला मैदान होतं. आणि आहे ना इथे खाली पत्र्याचं घर दिसतंय ना, ते जिम आहे खरं तर. त्याच्या बाजूला एक आहे ना असं नारळाचं झाड आडवं पडलेलं. तर आहे ना त्या नारळाच्या झाडावरून आम्ही वर म्हणजे चालत जायचो त्याच्यावरून. म्हणजे टास्क असायचा रे तो आमच्यासाठी, की हे कोण न पडता, म्हणजे पडायचा काही चान्सच नव्हता यार. खाली डायरेक्ट खाडी आहे. खाडी जास्त जास्त नव्हतं, म्हणजे इथून एवढंच, म्हणजे ऑलमोस्ट 2 फूटच खाडी होती. जास्त खोल तर नव्हती. पण घाण तर वाटते ना यार. घाण तर वाटते. तसं आहे ना. पण त्याच्या BF मध्ये दुसरा रस्ता होता. म्हणजे खाली आहे ना असा कचरा जमा होऊन आहे ना असं एक आयलंड सारखं बनलेलं होतं. आणि त्याच्यामध्ये थोडी 2-3 फुटाची, म्हणजे इथून ते इथपर्यंतची जागा एवढी होती. म्हणजे त्याच्यावरून उडी मारून जायला लागायचं. तर ते बरं पडायचं. आम्ही तर लहान पोरं होतं. जे मोठे पोरं करायचे ते लोक करायचे वरून जाऊन. आम्ही तर तिथून खालून उड्या मारूनच जायचं. लय मजा यायची. तिकडे बॉल बिल शोधायला जायचो मी. डबल टेनिस बॉल, अरे यार त्यावेळी डबल टेनिस बॉलमध्ये सोबत काय खेळणार. तर त्यावेळी डबल टेनिस बॉल वगैरे भेटायचे तिथे, कारण तिथे जास्त तर मोठी पोरच जायची खेळायला. आम्ही तर लहान, आम्ही बॉल शोधायला जायचो तिकडे. आणि जास्त तर एक आहे ना असा एक टास्क होता आमचा, माहिती आहे? असं आमच्या एरियावर ही पूर्ण खाडी आहे ना, ती आता उघडी होती पूर्ण अशी. तिथे आता बिल्डिंग झाल्या, सगळ्या चाळी होत्या तिथे. सगळ्या चाळी तिकडे, हे बिल्डिंग दिसतात ना, सगळ्या चाळी होत्या. आणि त्याच्या बॅकयार्ड होता, म्हणजे पूर्ण खाडी आहे ना असा बॅकयार्ड होता तो. तर तिकडे आम्ही दुपारभर तिथेच खेळत मरत, काय करायचं ते करत. तिकडे घरचे बोलायचे, अरे यार तिकडे मर्डर वगैरे झालेले. अरे कोणाला फरक पडतोय मर्डर वगैरे झाले, इकडे खेळायला भेटे बस झालं. असं सीन होता तिकडे. आणि ना आम्ही दुपारचं एक चॅलेंज लावायचो रे, म्हणजे असं लहान होतो तेव्हा. असं इथून आहे ना इथून स्टार्ट करायचो आणि पूर्ण असं फिरत तिकडून पूर्ण मैदान, जेवढा पुढे जाणार तेवढा तो शाना. असं आम्ही एक चॅलेंज वगैरे लावायचो. म्हणजे मॅन वर्सेस वाईल्ड खेळायचं. असं बोलायला गेलं तर मॅन वर्सेस वाईल्ड खेळायचं. मजा यायची. म्हणजे काय काय नवीन नवीन बघायचं, म्हणजे असं बघायचं तर नाही, पण जसं जसं पुढे जाईन तसं जसं जंगल जरा
जास्त होतं रे आधी, आता एकदम क्लीन झाले ऑलमोस्ट. साल्यांनी झाडं वगैरे तोडली वाटतं. आता आधी मध्ये एक छोटंसं तलाव सारखं पण होतं तिकडे, त्या साईडला एक आहे ना असं तलाव होतं पूर्ण. तर तिकडे तलाव म्हणजे असं म्हणजे डबकं, आमच्यासाठी तेव्हा तलावच होतं ते, खरं तर डबकंच होतं. यार ही बॅग घेऊन का फिरतोय मी? कामावर जायचंय, एक मित्राचं काम होतं म्हणून आलेलो जरा, नाहीतर आता कामावर लगेच निघायचंच आहे. आता बोललो इथे आलोय तर जुन्या आठवणी ताज्या करून जाऊया. आणि ना आमची एक फिक्स गँग होती, म्हणजे ना सगळ्या गल्ल्या होत्या ना, 1 नंबर 2 नंबर 3 नंबर 4 नंबर अशा 12 नंबर पर्यंत, 12-14 नंबर पर्यंत काहीतरी गल्ल्या होत्या आमच्या. तर त्या प्रत्येक गलीची अलग अलग गँग. डोल्या गँग, बटलू गँग, चड्डी बनियान गँग, काय या या गाडीच्या बाजूला आहे ना आमच्या लय आठवणी आहेत. म्हणजे अशा भरपूर खेळलोय, एवढा खेळलोय ना तिथे. बोलायला गेलं तर आमची गँगमध्ये अक्षता, सूरज, शशांक, मला ज्यांचे नावं आठवतात ते बोलतो, आकाश, अजून कोण, दादा माझा, अजून होते 4-5 जण अजून होते, मला आता लक्षात नाही. मजा यायची. आम्ही सगळे जायचो असं फिरत 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 पूर्ण. हे गोदरेज म्हणजे बिल्डिंग पण कायच नव्हतं यार, पूर्ण झाडं होती. आता तिकडे बनतंय, तिकडे कन्स्ट्रक्शन चालू आहे. काय माणसं अपग्रेड करत चालली आहेत आणि झाडं डिग्रेड होत चालली आहेत. आता इथून आहे ना, मला वाटतं इथून मेट्रो जाणार आहे अशी सरळ. तिथून आता तुम्हाला तिकडे दिसतंय ते मेट्रोचं बांधलंय, तिथून अशी मेट्रो इकडे येऊन इथून अशी पुढे जाणार आहे, तशी पूर्ण अशी. हे बघा जरा अपग्रेड होत चाललंय, झाडं डिग्रेड होत चालली आहेत. होळी वगैरे मध्ये पण फायरिंग मजबूत व्हायची आमची, म्हणजे ना वेगवेगळ्या गल्लीची असे, म्हणजे ना रात्रीचं जास्त म्हणजे गपचूप जायचं, सगळ्यांना कोणातरी एकाला पकडायचं आणि डायरेक्ट दूध धुवायचं, म्हणजे पूर्ण पिशव्या खाली करून टाकायच्या त्याच्यावर, म्हणजे मारायचं नाही, पिशव्या खाली करायच्या, असं भिजवून टाकायचं त्याला असं. इकडे ना खाडीच्या बाजूला आहे ना आम्ही भरपूर काय काय खेळलोय. बोलायला गेलं लपाछुपी वगैरे पण खेळायचं ना, मजा यायची पूर्ण. अरे काय करायचं माहिती आहे, आम्ही लपलो ना, काय एक काम करायचो, गपचूप आहे ना टी शर्ट चेंज करायचो, म्हणजे एकमेकांचा टी शर्ट, म्हणजे तुझं टी शर्ट मला, माझं टी शर्ट तुला. कसं समोरच्याला हे व्हायचं ना, समजायचं नाही. मग पहिली टीम केलं, माझं नाव घेतलं तर मग डायरेक्ट हे झालं, म्हणजे शो झालं सगळं. मग सगळे परत यायचे, परत राज्य घेणार तो, असं काहीतरी सिस्टम होती. आता मला पण आठवत नाही कधी खेळलोय, किती टाइम झाला असेल खेळलोय. आता परत कधी खेळलोच नाही याच्यानंतर. कधी खेळायची इच्छा झाली तरी कोण सोबत नाही, काय नाही. आता सगळे कामामध्ये व्यस्त झाले, कोणाला टाइम नाही. मला टाइम नाही तर दुसऱ्यांना काय बोलू. आपण पहिला ब्लॉग कुठे बनवलेला माहितीये, ते मेट्रोचं काम चालू आहे ना, तिथून असं सरळ पुढे गेलो, ते हायवेला लागतो रस्ता. अरे आज ऊन मस्त पडतंय यार, काल पण ऊन भारी पडलेलं, एकदम मस्त वाटतंय, चांगलं वाटतंय. पण वाईट पावसाचे दिवस आहेत, असं नाही झालं पाहिजे. आणि ब्रो तुम्हाला माहिती आहे, इथे ना, इथेच मला वाटतं इथेच मी व्हिडिओ बनवलेली ती बादल बरसावर. आणि इथे एकदा बनवली, पण इथे बरोबर नाही बनली असं वाटलं मला, म्हणून मग इकडे बनवली. तेव्हा पाऊस पडत होता, पाणी होतं सगळं इकडे, आणि बनवली आणि इथेच पडलेलो. मला वाटतंय जबरदस्त पडलेलो, जोरात लागलेलं. आधी वाटलं की अरे कॉन्टेंट बनला, पण लय जोरात लागलेलं एकदम. इथून क्लिअर दिसतो रूट आपला ह्याचा मेट्रोचा. हा जातो डायरेक्ट RCTला. सर अरे इकडे डम्पिंग ग्राउंड बनवला भाईने, काय माहितीच नाही मला. मी लय टायमानंतर आलो म्हणून असं दिसलं नसेल. इथून असं जाणार डायरेक्ट मेट्रो नाही, सॉरी, मेट्रो जाणार आहे, पण ही जाणार आहे
आपलं कुठे RCT मॉलला जाणार ही वेस्टर्न एक्सप्रेस नाही काय बोलतात त्याला, LBS वरून मला वाटतं. हां LBS वरूनच असणार. आपला रेल्वे ट्रॅक तर माहितीच आहे तुम्हाला यार, मस्त एकदम. हे विक्रोळी साईड लागतो पूर्ण. ऊन लय लागतंय रे, मोबाईल गरम झाला. काय माहिती बरोबर आली आहे का नाही, शूट बरोबर आलाय का नाही काय समजत नाही. बघू आता, काढलंय तर खरं, आलं तर पाहिजे. नाहीतर परत एकदा करायला लागेल दुपारी. बघू दुपारी काय असेल तर ते पण करेल, असं काय नाही. वा तुम्ही मस्त वाटतं ना ते झाड, एकदम वरून बघायला किती भारी वाटतं ना झाडाची पानं वगैरे, मस्त एकदम. आत्तासाठी एवढंच. तर आता परत टाइम भेटला तर परत बनवतो. आता किती मिनिटाचं झालंय मला माहिती नाही, कारण माझा मित्र बोलत होता यार 3-4 मिनिटाची टाकत जा यार, बोर होतलंय आणि बघतच नाही. पण फ्युचर प्लॅनिंग आहे रे माझी, म्हणजे ना पुढे जाऊन कधी काय झालं, म्हणजे कधी म्हणजे बाउन्स केला म्हणजे चॅनल वगैरे, तर त्यांना समजेल की मी आधी कसा होतो, आणि म्हणजे डिफरन्स समजेल की म्हणजे आधी कसा होतो आणि आता कसं आहे. म्हणजे त्यांना पण वाटेल हा बाबा हा आहे काहीतरी, म्हणजे आधीपासूनच असा होता, म्हणजे आता बदलला नाही, म्हणजे शिफ्ट नाही घेतली पटकन. हा आहे म्हणजे चांगला आहे बंदा, चांगला आहे वाईट आहे ते तुम्ही ठरवा, आता मी काय ठरवू नाही शकत. तर ठीक आहे, आजसाठी एवढंच. आपण उद्या उद्या म्हणजे बघू, टाइम भेटेल तसा भेटत जाऊ नक्की. आणि लाईक शेअर सबस्क्राईब करा यार, ऊन लागते. काळी हो जाऊंगी. तर लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि कमेंट करा यार जरा. यार किती वेळा सांगू तुम्हाला यार, वैताग बोर झालं मला, पण तुम्ही कमेंट का नाही करत यार, करा ना प्लीज. बाय बाय.